शेट यार, पावसामध्ये डिमांडला जायला वैताग येतोय, काय करणार बाई, तरी पण जायला लागतोय. नंतर मम्मीने ड्रॉप केला पेट्रोल पंपची, कारण मम्मीला उशीर होत होता कामाला जाण्यासाठी. नंतर आम्ही दोघं आलो डिमांड मध्ये, बघतो तर काय डिमांड पूर्ण खाली होतं बाई, आणि विंटर सीझन चालू झालाय बाई. ह्या दोघांपाशी कुठला ट्रिमर घेऊ असं समजत नव्हता. नंतर मला आयला लागली झोप, कारण की हवा सुटलेली मस्त एसीची. पप्पा इथे काय घेतो मला माहिती नव्हतं, आणि बाई हा परफ्यूम 900चा होता बाई. माझा डोका फिरला बघून या परफ्यूमला बाई. तर मी असं फिरत होतो, नंतर भेटला मला आपला मामाचा उत्तम फेसवॉश. हा फेसवॉश मी यूज करतो, कारण की एसीची हवा खायला मी येतो फुकटमध्ये डिमांडला. पप्पा बरोबर ना तर मम्मी बरोबर येतो, कोणाबरोबर पण आला तरी माझी मजा होते, कारण की हवा खायला भेटते आणि थोडासा टाइमपास करायला भेटतो आणि फिरायला भेटतो बाई, मजा येते मला तर लई. मी पण डिमांडला लहानपणी असंच येतं दोघांसारखा. नंतर बघतो तर काय सामान तर फुल भरलेला, आणि बाई 4-12 हजार तर गेला आहे. मग बिल झालेला बाई 11,500 बाई. तर म्हणून फटाफट रिक्षा पकडली आणि आलो घरी. फक्त बर्थडे अजून चालू झालाच नव्हता. नंतर मामीच्या कंपनीतले माणसं आलेली, पब्लिक ही जमा झालेली, बरीच गर्दी जमलेली बाई आपल्या परी मॅडमच्या बर्थडेला, आणि बर्थडे आता चालूच होणार होता. मग ते फटाफट केक कटिंग झाला. आपलं यश भाई करत होतं केक कटिंग, परी मॅडम मी करत होतो थोड्या थोड्या. नंतर बाबल्यावानी पण केक कापला आणि मॅडमला भरवायला सुरुवात केलेलीच होती. तेवढ्यात मामीने हात टाकला, आणि मग मामीने थोडा पीस घेऊन आपल्या पोरगीला भरवला. नंतर आम्ही फाटसून केक खायतच होते, आणि मग तोंडात पाणी सुटलेला बाई. नंतर मामाने भरवला केक. नंतर बाई आपण कशाला पाठी हटू, मीनी पण घेतला छोटासा केक आणि आपल्या बहिणीला भरवला. नंतर मग थोडासा खाल्ला तेच पीस, लय भारी वाटलेला. आणि आपला अंडुल भाऊ बघा कसा करतोय गेम, दाखवून दाखवून खातोय बाई. आणि परी मॅडम तिथे फोटो दाखवून दाखवून खातोय मला तो, आणि परी मॅडमचा फोटोशूट. नंतर इथं मामीच्या कामातले आलेले सगळे गेस्ट, भाई मिसल पाव, आणि खूप मजा आली. बघा आता काय होतं यांच्या बरोबर रिॲक्शन. भैया जी कैसा है? बहुत बढ़िया. मिसल पावचं एक बाईट दाखवलं, कालपेक्षा रिॲक्शन बघा. मिसल पावचं एक मिनी पण बाईट घेतला, आणि इथंच ब्लॉग एंड करूया.